तेच म्हणते मी की जसं दिसतंय तसं नसतंय बघा. त्यामुळे श्वेताच्या आयुष्यात काहीतरी वेगळ्या गोष्टी घडणार आहेत. तसंच ऑफ स्क्रीनसुद्धा आम्ही जर एकाच मेकअप रूममध्ये 12 तास आहोत तर मग आमचंही तसंच होतं. तीच त्या कॅरेक्टरची गंमत आहे. तिला तिचे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, ते हळूहळू रिव्हील होतीलच. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि मालिकेतील श्वेता म्हणजे आकांक्षा माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मस्त. काय सांगशील? आता मालिकेत एक वेगळा ट्रॅक पाहायला मिळतो. तुमची मारामारी घडते तर एका साईडला मैत्रीणवर चोरीचा आळ जातोय आणि नंतर तुम्ही तिला परत घरी बोलवतायत. हे सगळं आम्ही बघतोय, तर काय सांगशील एकंदरीत? खूप एक्साइटमेंट आहे, कारण जसं तुम्हाला होतंय तसं आम्हाला सेटवर आल्यानंतर काही गोष्टी नवीन कळतात की अरे आता आपल्याला हे करायचं आहे, आता आपल्याला सिरियलमध्ये हे होणार आहे. त्यामुळे तो फ्रेशनेस आमच्यासाठी पण आहे अजूनही. आणि तो आय एम शुअर ज्या पद्धतीने आमचे रायटर्स आणि क्रिएटर्स डिरेक्टर्स विचार करतायत तो तसाच राहणार आहे. खूप फास्ट आणि खूप कमाल ट्विस्ट आणतायत सगळे क्रिएटर्स. वेगवेगळ्या शेड्स आहेत, वेगवेगळ्या बॅकड्रॉपवर गोष्टी घडत आहेत. असं नाही आहे की एकच स्टोरी चालली आहे. त्यामुळे सगळं आत्ता सध्या फुल ऑफ एक्साइटमेंट आहे की एकतर नवीन आहे, एकतर फास्ट होतं आहे सगळं, आणि त्यात त्या स्क्रिप्टचं नाविन्य आणि स्क्रिप्टचं स्वतःचा एक स्पीड आहे. त्या सगळ्यामुळे आम्ही असे एक्साइटेड असे आहोत. पण आम्ही श्वेताला किंवा आता आकांक्षाला खऱ्या आयुष्यात तर मी अशी पर्सनली ओळखते आणि थोडंफार सांगेल की ती खूप पॅशनेट आहे तिच्या कलाला घेऊन किंवा तिच्या अभिनयाला घेऊन खूप आहे. तर मालिकेतली श्वेता ती नेमकी कशी आहे आणि तिच्यातला कोणता गुण तुला सगळ्यात जास्त आवडतो? मालिकेतली श्वेता थोडी इंटरेस्टिंग आहे, साधी सरळ आहे. तिचं काहीतरी ती जॉब करते, सोलापूरवरून मुंबईला राहायला आली आहे कामासाठी म्हणून, जगण्यासाठी म्हणून, सर्वाईव्ह होण्यासाठी म्हणून, काहीतरी स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी म्हणून. पण जसं दिसतं तसं नसतं आणि तीच त्या कॅरेक्टरची गंमत आहे. तिला तिचे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, ते हळूहळू रिव्हील होतीलच. आणि मला माझ्यात आणि श्वेतामध्ये कॉमन फॅक्टर असा वाटतो की ती खूप तिचा वेगळा प्रॉब्लेम सोडला तर ती इझी गोईंग आहे. म्हणजे ती सहज माफ करू शकते, सहज चिडू शकते, सहज त्याच्यातून बाहेर येऊ शकते, सहज सॉरी म्हणू शकते, सहज थँक्यू म्हणू शकते, जी मी आहे. खूप छान. पण काय सांगशील एकंदरीत ही भूमिका? आपण खूपदा बोललोय, पण हे कधी असं सांगितलं नाही की ही भूमिका तुझ्यापर्यंत कशी आली आणि तू कशी हा म्हणालीस? एकतर वैभव सरांनी मला फोन केला होता आणि वैभव सरांबरोबर मी काम केलं होतं. वैभव चिंचाळकर हे जे आमचे डिरेक्टर आहेत, त्यामुळे मला माहिती होतं की ते कुठलंही कॅरेक्टर असतील तरी त्या कॅरेक्टरला खूप सुंदर न्याय देतात की म्हणजे ते छान दिसवतात. त्यामुळे मला ते टेन्शन नव्हतं की कॅरेक्टर काय आहे, मग मी ऐकते, मग मी वाचते, मग मी ठरवते, असं काही त्यांच्या बाबतीत. आणि प्लस मंजिरीताईची सिरियल होती, त्यामुळे ते कॉम्बिनेशनच डेडली होतं की मंजिरी भावे प्रोड्युसर आणि वैभव सर. त्यामुळे मला त्या प्रोजेक्टचं किंवा माझ्या कॅरेक्टरचं असं काहीही टेन्शन नव्हतं. मी त्या दोन्ही गोष्टींवर ऑलरेडी म्हटलं होतं. बाकी पुढे आपण बोलतो आणि मग सगळं ठीक आहे, पण मला त्या 2 गोष्टी खूप एक्साईट करून गेल्या आणि मी पटकन हो म्हटलं. नंतर मला कळलं की ते कॅरेक्टर खरंच काहीतरी वेगळं आहे. पण या सेटवर आल्यावर तुझ्यासोबत आणखी 4 जणी असतात, तर किती कल्ला ऑफस्क्रीन तुम्ही घालता? अरे खूप धमाल आहे यार त्या मुली. खूप मस्तीखोर आणि नो डल मुवमेंट अराउंड देम, अजिबात नाही. आणि प्रत्येकाची एक खूप काहीतरी स्पेशल गोष्ट आहे जी आवडते, भावते. मिठूचा तिचा एक स्वीटनेस आहे. मिठूचा म्हणजे ओरिजिनल प्राजक्ताचा पण एक स्वतःचा आहे जो स्वभाव आहे, जो क्लीन आहे, छान आहे, गोड आहे. शाश्वती एकदम समजूतदार मुलगी आहे, हुशार आहे, अभ्यासू आहे. विदिशाला तर सगळे ओळखतो, तेजा बिनधास्त आहे, तिच्या बिनधास्तपणाच्या मी प्रेमात आहे. वल्लरी पण तसंच की तिच्यात एक खूप नॅचरली ती गोड आहे. त्यामुळे ते सगळं प्रत्येकीमधलं एक गोष्टीचं मला अप्रूप वाटतं आणि ते एक गोष्ट मला खूप आवडते, भावते. पण तू काय सांगशील की एकंदरीत ही मालिका जेव्हा तुझ्याकडे आली, तू कॅरेक्टर केलं, सगळ्यांसोबत बॉन्ड झाला आहे आणि आता तो बॉन्ड तुमचा खूप खूप जास्त आता मी बघतो तर खूप किस्से निघत आहेत, काय काय घडतंय, मग हे घरातल्यांशी काही रिलेट होतं? भरपूर होतं, कारण मी आणि माझा भाऊ म्हणजे थोडं जवळच्या वयातले असल्यामुळे सिबलिंग्सचा जो प्रकार आहे तो इथे आहेच.
PG म्हणून ज्या मैत्रिणी घट्ट होतात त्या बहिणींसारख्या होऊच शकतात. घरातल्या बऱ्याच गोष्टी रिलेट होतात जे आपण आईबाबांवर चिडतो. ऑफकोर्स फॅमिली होऊन जाते PG राहणं म्हणजे ज्यांच्याबरोबर आपण राहतोय. तसंच ऑफ स्क्रीनसुद्धा आम्ही जर एकाच मेकअप रूममध्ये 12 तास आहोत तर मग आमचंही तसंच होतं. नकळत कळत खूप गोष्टी शेअर होतात, असं काही ठरवून करत नाही पण होतातच त्या. सो अनुभवतोय फॅमिली लांब बसून सुद्धा फॅमिलीच्या बरोबर. एखादा कोणता प्रसंग आहे जो शूट करताना खूप छान मजा आली आहे? नाही, खूप खरं सांगायचं तर प्रत्येक सिक्वेन्समध्ये मजा येते. कारण जसं मी म्हटलं तसं रायटर आमची प्रियदर्शनी मॅम त्या खूप म्हणजे खूप सुंदर लिहितात. त्यांचे डायलॉग्स आम्ही वाचतानाच इतकं कौतुक वाटत असतं की ते परफॉर्म करताना ती एनर्जी लागतेच. एक पॉझिटिव्ह एनर्जी पण असते आणि ते खूप नॅचरली लिहिलेलं आहे, आतून येतं. असं उगाच काहीतरी पाठ केल्यासारखं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे ते सुंदरच होतं. प्रत्येक सीनमध्ये काही ना काहीतरी असं लक्षात राहण्यासारखं आम्हाला मिळतंय आत्ता. पण श्वेतामध्ये आता पुढे काय काय श्वेतासोबत घडताना पाहायला मिळेल, हिंट तर देऊ शकतेस? तेच म्हणते मी की जसं दिसतंय तसं नसतंय बघा. त्यामुळे श्वेताच्या आयुष्यात काहीतरी वेगळ्या गोष्टी घडणार आहेत आणि त्या तुम्ही बघायला विसरू नका. संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर पिंगा ग पोरी पिंगामध्ये. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.